मोरया. तर मी तुमचा आवडका निहार पवार. तर आज आपण शिवकला मंदिर अंबरनाथ या ठिकाणी आलेलो आहे. तर बघू शकतात आपण किती छान छान गणपती आहेत तिथे. बघा अजून आपल्यासोबत ओनर आहेत दुकानाचे. काम चाललेलं आहे, अजून जोरदार काम चाललंय. तर एक नंबर मूर्ती आहेत. येऊया आपण, चला बघूया. चला माझ्यासोबत. बघू शकतो किती छान छान गणपती आहेत तिथे. तर दादा जरा सांगतात का? आपल्याकडे मातीच्या मूर्त्या 1 फुटापासून चालू होतात ते 2 फुटापर्यंत आपण बनवतो. पाटावर बनवतो डायरेक्ट. कस्टमर जसे आपल्याला ऑर्डर देईल त्याप्रमाणे आपण मूर्त्या बनवून देतो. कलर ही जसे कस्टमाइज असतात. बरेचसे शाडूच्या मूर्त्यांना ऑइल पेंट लागत नाही, पण आपण ऑइल पेंट सुद्धा मारतो. तुम्ही बघू शकता इकडे ऑइल पेंट मारलेले गणपती आहेत आणि शाडूचे आहेत. त्यामुळे आपल्याकडे शाडूच्या मूर्त्यांसाठी खूप व्हरायटीज आहेत. मोती कलर केलेला आहे, सिंगल व्हाईट, सिंगल ग्रे. आणि त्यानंतर पीओपी मध्ये आपल्याकडे बरेचसे व्हरायटीज मिळतात बघायला. त्यामध्ये आपली सगळ्यात मोठी कला म्हणजे आखणी आहे. तिथे सगळे लोक मॅट मारतात, पण आखणीला पण ऑइल पेंट करतो. त्यामुळे ते एकदम सुंदर दिसून येतात. डायमंड वर्क पण बघायला मिळेल तुम्हाला आपल्याकडे. डायमंड वर्क साठी हवे तसे डायमंड वर्क करून मिळतात आणि युनिक टाईपचे डायमंड वर्क्स आहेत एकदम. आपल्याकडे पगडी. ही किती फूट असेल? ही आपल्या 1.5 फुटाच्या मूर्त्या आहेत, एवढ्या लागलेल्या. ही शाडूची मूर्ती आहे सुरुवातीला. नंतर सगळ्या पीओपीच्या मूर्त्या 1.5 फुटाच्या. त्यानंतर इकडे या सगळ्या ही 2 फुटाची शाडूची मूर्ती आहे, जी डायरेक्ट जागेवर बनवलेली आहे, पाटावरती. पाट ठेवूनच त्या मूर्तीला तयार केलेल्या आपण. त्याचे डोळे तिरंग्याच्या हिशोबाने केलेले आहेत. तुम्ही बघू शकतात किती डिटेलिंग बघा किती. म्हणजे त्यानंतर शाडूची मूर्ती ऑइल पेंट मध्ये पण आपल्याकडे येते, ती बघायला मिळेल. ऑइल पेंट शाडूची मूर्ती 6 फुटाची. तर आपल्याकडे पीओपी मध्ये पण बऱ्याच मूर्त्या आहेत आणि जे सध्या ट्रेंडिंगला चाललेत म्हणजे विठ्ठल अवतार, जे सध्या खूप जास्त महाराष्ट्रामध्ये ट्रेंडिंग चाललंय, ते सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे.
ब्राह्मण बैठक सिंपल वाटते, सोबर वाटते. तशा पण खूप साऱ्या मूर्त्या आहेत. घरगुती गणपती खूप आहेत आपल्याकडे. म्हणजे सार्वजनिक बोलाल तर ते सुद्धा आपण इथेच तयार करतो. काम बाकी आता धोतर वगैरे नेसवायची बाकी म्हणून. आणि सध्याचा हा तिचा एक फर्स्ट लुक. ही किती फूट असेल? ही 3.25 ते 3.5 फूट आहे. अच्छा, आपण बघू शकतात की ह्याचं डायमंड वर्क किती भारी केलंय. डिटेलिंग बघा तुम्ही. तर दादा हे सगळं तुम्हीच करतात का? डायमंड वर्क करण्यासाठी आपल्याकडे एक एक्सपिरियन्स डायमंड वर्कवाला कारीगर येतो मुंबईवरून. तो स्पेशल असतो याच्यासाठी. म्हणजे त्याची डिटेलिंग जी करतो तो डायमंड वरती तिथून मॅचही नाही करू शकत. तुम्ही ही मूर्ती बघू शकता. ही तयार करायला त्याला एक पूर्ण दिवस जातो. त्यामध्ये प्रत्येक गोष्ट त्याला डायमंडला कुठला मॅच होणार ते सगळं करावं लागतं. मुकुटापासून सगळं. त्यासाठी डायमंड वर्कसाठी आपल्याकडे बाहेरून कारागीर येतात. त्यानंतर धोतर फेटा झाला त्यासाठी पण आपल्याकडून कारागीर आहेत. जेवढे कारागीर आहेत सगळे एक्सपिरियन्स आहेत. मातीच्या मूर्त्या बनवणारे, कुंभार झाले, सगळे एक्सपिरियन्स माणसं आपल्याकडे. त्यामुळे आपल्याला हा 5वा वर्ष खूपच चांगला गेलेला आहे. 5 वर्ष आपण जे काढलेत या क्षेत्रात. तुम्ही बघू शकता दादाला 5 वर्ष झाले. दादा सलग या क्षेत्रात आहे आणि त्याचं काम आपल्याला समजतच आहे मूर्ती बघून किती म्हणजे तो भारी कार्य करत असेल. तुमच्याकडे म्हणजे कुठपर्यंत जातात मूर्त्या? आपल्याला कस्टमर नेरळपर्यंत आपल्याकडे येतात गणपती घ्यायला. शाडूच्या मूर्त्या आपण नेरळपर्यंत पाठवतो. त्यानंतर पनवेल झालं, नेरळ झालं, या बऱ्याचशा ठिकाणी आपले गणपती जातात. ही 2.5 फुटामध्ये टिटवाळा मूर्ती आहे. तिचं डायमंड वर केलेलं आहे आपण. डायमंड वर बघू शकतात. प्रत्येक कोणाकोणाच्या डायमंड वर आपण केलेलं आहे. डिटेलिंग बघा किती खतरनाक आहे. फुटामध्ये पण आपल्याकडे गणपती जो सध्या खूपच जास्त मार्केटमध्ये ट्रेंड चाललाय त्याचा, तो सुद्धा आहे आपल्याकडे. कुठे जाणार आहे मूर्ती आपली? हा गणपती बदलापूरला जाणार आहे आपला. अच्छा. आपला शॉप अंबरनाथला आहे. आणि याचा जो हातीचा प्रभाव दिलाय तो पूर्ण ऑइल पेंटने दिलाय. तुम्ही डोळे बघू शकता दोघांचे. तो एक अँगल बनवलेला आपण मूर्ती आणि हत्तीच्या मधला डोळ्यांचा. डोळ्याचं डिटेलिंग बघू शकता तुम्ही किती म्हणजे.
दादाचं काम अजून चाललेलं आहे. जशा मूर्त्यांच्या डिमांड वाढत आहे तसं काम जोरदार चालू आहे.